गेल्या महिन्यात महाराष्ट्रभर नगर परिषदा आणि नगरपालिकांची सगळी सुंदोब सुंदी महाराष्ट्राने पाहिली. सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत. या उमेदवारींवरून सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये काय रणकंदन झालं पाहिलेलं आहे. एकमेकाच्या झिंज्या उपटल्या गेल्या, नेत्यांना धक्काबुक्की झाली, कोणाला चक्कर आली, कोणी खाली पडले, बरंच काय काय झालं, नेत्यांचे पाय धरले. हा सगळा गोंधळ झाल्यानंतर ज्यांनी कोणी उमेदवारी अर्ज भरले तर स्वाभाविक होतं की मोठ्या प्रमाणावरती हरकती महाराष्ट्रभर घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्यांची शाब्दिक चकमक या सगळ्या हरकतींवरती आपल्याला महाराष्ट्रभर बघायला मिळालेली आहे. हरकती सूचनांवरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. सुनावणीमध्ये जोरदार खडाजंगी सुद्धा झाली. सुनावण्याचे निकाल राखून ठेवण्यात आले आणि त्यानंतर जेव्हा या सुनावण्यांवरती अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले त्यावेळेला बहुतांशी उमेदवारांच्या हे लक्षात आलं की हे सगळं स्क्रुटिनी, हरकती आणि सुनावण्या हा सगळा फार्स आहे. याच्यामध्ये हे फक्त फॉर्मॅलिटी आहे आणि पत्रामध्ये कोणाच्याही काहीही पडलेलं नाही. बहुतांशी हरकती ह्या अनधिकृत बांधकामासंदर्भात करतो. अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये, राजकीय पक्षांमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा आवडता व्यवसाय जर कुठला असेल तर तो अनधिकृत बांधकामांचा आहे. किंवा व्यवसाय जरी नसला तरी जी काय आपण बांधकामं करतो, स्वतःच्या दुकानाची असतील, घरांची असतील, तर ती बांधकामं अनधिकृत करण्यावरती या राजकीय पक्षांचा जोर आहे. कारण सगळी सिस्टम मॅनेज आहे, सिस्टम बेईमान आहे, भ्रष्ट आहे आणि त्यामुळे उपचार फक्त करण्यापलीकडे अनधिकृत बांधकामांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. याबाबत ही सगळी मंडळी निर्धास्त आहे. परंतु जेव्हा निवडणूक लढवायची वेळ येते तेव्हा हीच अनधिकृत बांधकामं आपल्याला अपात्र ठरवू शकतात याची जाणीव मात्र ह्या लोकांना नसते आणि वेळेवरती त्यांची धावपळ सुरू होते. गुन्हेगारीचं आणि संपत्तीचं शपथपत्र करण्यासोबतच निवडणूक आयोगाने आता उमेदवारांना आपण अनधिकृत बांधकाम केलेलं नाही असंही शपथपत्र सांगितलेलं आहे. खरं म्हणजे हे शपथपत्र जे आलेलं आहे हे काही निवडणूक आयोगाच्या डोक्यातून आलेली संकल्पना नाही. हे मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर झालेलं आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने शपथपत्राचा जो नमुना केलेला होता त्याच्यामध्ये फक्त मी कलम 10चं उल्लंघन करत नाही आणि मी अपात्र ठरणार नाही अशा प्रकारचं ते होतं. त्याच्यामध्ये आता निवडणूक आयोगाने ॲडिशन केलं आणि मी किंवा माझी पत्नी, माझे पती किंवा अवलंबित यांनी कुठल्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम केलेलं नाही असा मजकूर निवडणूक आयोगाने ह्या शपथपत्रामध्ये जोडला. निवडणूक आयोगाला कदाचित वाटत असेल की भीतीने ज्यांनी कोणी बांधकामं केलेली आहेत ते भीतीने अशा प्रकारचं शपथपत्र करणार नाहीत आणि मग त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे जे उमेदवार आहेत ते निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेर जातील. हा जो काही निवडणूक आयोगाला अंदाज होता तो खोटा ठरलेला आहे. ज्यांच्या नावावर बांधकामाच्या नोटिसा आहेत, ज्यांच्या नावावर निष्कासनाच्या नोटिसा आहेत, ज्यांच्या नावावर MRTPचे गुन्हे आहेत, अशा उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पुरावे दिले, कागदपत्र जोडली. आरोंनी फक्त सुनावणी घेण्याचा फार्स केला आणि ते जे उमेदवार आहेत ज्यांच्या विरोधामध्ये अनधिकृत बांधकामं केल्याचे पुरावे होते त्या उमेदवारांची नामांकन पत्र जी आहेत ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केलेली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 10 पोटकलम 1 अंतर्गत अनधिकृत बांधकामांना जबाबदार धरून उमेदवारांना अपात्र ठरवण्याची तरतूद आहे. कलम 10 हे पालिका सदस्य होण्यापासून अपात्रता अशा प्रकारचं कलम आहे आणि कलम 11 हे पालिका सदस्य झाल्यानंतर जर तुम्ही अपात्र ठरलात तर त्यासाठीचं कलम आहे. अनधिकृत बांधकामाचं तरतूद जी आहे ती कलम 10 मध्ये आहे. ती पालिका सदस्य होण्यापासून रोखते, पालिका सदस्य होण्यापासूनच अपात्र ठरवते. जर अनधिकृत बांधकामं केल्याचे पुरावे एखाद्या उमेदवाराविरोधामध्ये सबळ जर सादर केले गेले असतील तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही जबाबदारी होती की अशा उमेदवारांना पालिका सदस्य होण्यापासून रोखलं पाहिजे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निकालामध्ये कलम 10 मधलं जे पोटकलम 1 आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि पालिका सदस्य होण्याच्या अगोदर सुद्धा जर तुम्ही अनधिकृत बांधकाम केलं असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्र ठरता असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. या वेळेला निवडणुकीला एखाद्या उमेदवाराला, अशा उमेदवारांना रोखण्याची
जबाबदारी जी आहे ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची होती, परंतु ती त्यांनी पार पाडलेली आपल्याला दिसत नाही.